संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. कुठल्याही चुकीच्या घटना खपवून घेणार नाही. देशमुख हत्या प्रकरणी दोषींवरती कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. राख वाळू आणि भूमाफियांवरती मकोका लावा. बीडच्या कार्यक्रमात सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. मला म्हणते तेरे पास क्या है, तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे. बीडच्या आष्टीच्या भाषणात सुरेश धसांची जोरदार डायलॉगबाजी. आष्टीतील कार्यक्रमात सुरेश धसांकडून फडणवीसांचं कौतुक. आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. शिवगामी देवी ही बाहुबलीची आई होती. फडणवीसांना बघताना मनात ममत्वाचा भाव आला. मुख्यमंत्री फडणवीसांसमोर पंकजा मुंडेंचंही जोरदार भाषण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडच्या दौऱ्यावर. आष्टीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपसा सिंचन योजनेचं उद्घाटन. डोळ्याच्या ऑपरेशनमुळे धनंजय मुंडे गैरहजर. राहुल तसं पाहायला गेलं, असं विधान केलं तर औरंगजेबची जे अवलादच म्हणायला पाहिजे. राहुल सोलापूरकर यांच्यासारख्यांच्या जिबा हसडा. असली प्रवृत्ती ठेचून काढा. उदयनराजेंचा संताप. पुण्यात अभिनेता राहुल सोलापूरकरांविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध, तर आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. ईशा सालियन आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय? याचिकाकर्त्यांना हायकोर्टाचा सवाल. 2 आठवड्यात गुणवत्ता आधारावरती पटवून देण्याचे याचिकाकर्त्यांना निर्देश. सोयाबीन खरेदीची मुदत उद्या संपणार. शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रांवरती रांगा, तर धाराशिवमध्ये खरेदी केंद्राच्या कारभारावरती शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधून अपहरण झालेल्या 7 वर्षीय मुलाची सुखरूप सुटका. भोकरदनच्या ब्रह्मपुरी गावाजवळ आरोपींसह मुलगा सापडला. हबप शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या. तीर्थक्षेत्र देहू गावावरती दुःखाचा डोंगर. तुकाराम महाराजांचे होते 11वे वंशज. आणि दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी दुपारी 3 पर्यंत 46.55% मतदान. काँग्रेस, आप आणि भाजपमध्ये प्रमुख लढत. 8 फेब्रुवारीला निकाल.